त्यांच्या डोक्यावरती मार लागला म्हणून तर ते असे नाही वागत आहेत ना? डोक्यावर मार लागलाय म्हणून असं वागत नाही, पण नक्की काय झालंय ना हे आम्ही एक्झामाइन करतोय. ठीक आहे, पण ते पूर्ण बरे होईपर्यंत त्यांना इथेच ठेवा. पैशांची चिंता करू नका, फक्त त्यांना बरं करा. ठीक आहे, पण पेशंट बरा झाल्यावरती पेशंटचं करायचं काय? काय करायचं म्हणजे ते त्यांच्या घरी जातील ना? हो, पण आपल्याला त्यांच्या घरच्यांबद्दल काय माहितच नाहीये. आणि दुसरी गोष्ट, पेशंट इतक्यात पूर्णपणे बरा होईल असं वाटत नाहीये. ज्या घरच्यांना काही कळायला नको, त्यांना कळलं तर ते कदाचित पोलिसात जातील. नको नको, तसं व्हायला नकोय. डॉक्टर, ते आधी बरे होऊ देत, मग आपण बघूया काय करायचं ते. चालेल. थँक्यू डॉक्टर. येस. देवा, कोण आहे हा? देवा, प्लीज त्यांना लवकर बरं कर. मम्मा, तू? मोक्षा, काय आहे? अगं किती कॉल्स केले तुला, तू फोनच घेत नाहीयेस. शेवटी मी कार्तिकला फोन केला, तो कुठेतरी बाहेर गेलाय, पण तो म्हणाला की तुझ्या मैत्रिणीचा काहीतरी ऍक्सिडेंट झालाय आणि तू इथे हॉस्पिटलमध्ये आलीयस म्हणून. काय झालंय? मम्मा, ते माझ्याकडनं चुकून ऍक्सिडेंट झाला. कोणाचा ऍक्सिडेंट झालाय? नाही माहिती मला. ते कोण आहेत, काय करतात, काय ते ते बोलतही नाहीयेत ना. मला त्यात काही करत नाही. मला काही माहित नाही मम्मा. बघू दे मला कोण. ते पेशंट खूप क्रिटिकल सिच्युएशन मध्ये आहेत. डॉक्टर अलाउच नाही करत आहेत बघू द्यायला. मोक्षा, मी विश्वंभर राजशिर्क्यांची बहीण आहे. बघते मला कोण अडवतंय ते. मम्मा, ऐक ना, मामाच्या कॉन्टॅक्टमुळे त्यांनी पोलिसांना इन्फॉर्म केलं नाहीये. डॉक्टर खरंच चांगले आहेत, त्यामुळे आता राहू दे ना. मला ना डॉक्टर सांगत होते की त्याच्यावरती ट्रीटमेंट झाल्यापासून म्हणजे त्यांना असा अंदाज आला की त्यांच्यावरती ऑलरेडी ट्रीटमेंट चालू आहे. काहीतरी सम पॉइझनस असं काहीतरी ते म्हणत होते. एक मिनिट हा, मला मॅडीचा कॉल आला. हॅलो, हा मॅडी बोल. अगं तू सांगितलेलं काम करायला जायचंय ना? हो जायचंय. तू पोहोच ना लगेच तिकडे, मी आलेच, निघतेच आहे. हा ओके. मोक्षा, आय एम रिअली सॉरी. मला नाही का अर्जंट कामासाठी निघावं लागणार आहे बाळा. तुला काहीही लागलं तरी तू मला कॉल कर. हो हा, जाऊ. चल हा. स्वीटी, बरं झालं आलीस बाई. तुला किती समजावलं तरी तू ऐकायला तयार नाहीस माझं. बरं झालं ऐकलं नाही मम्मी तुझं. मम्मी, अगं शुभूनं मला स्वतः घरात घेतलं. काय? होय, मी बोललो होतो का नाही तुला? बरं, ते जाऊ दे. तुला भेटायला कोण आलंय बघ. मला कोण? चल. तुम्ही इथं? जरा मला बोलायचंय तुझ्याशी. हा, बोला की. तुझ्या एकटीशी बोलायचंय. माझ्या मोर बोलू शकता तुम्ही तिच्याशी. मला एकांतात बोलायचंय हिच्याशी. मम्मी, तू हो तिथं, मी बोलतो. बसा की, बसा. स्वीटी, मोक्षाच्या लग्नात तू माझ्या चपलेवरून वाद घातला होतास, आठवत आहे ना? ह्या चपला यांच्या आहेत. होय, आठवतंय की. हा, पण मी तो विषय काय वाढवला नव्हता. बरं केलंस. हे बोलायला आलास तुम्ही इथं? नाही, वेगळा विषय आहे. मग तो विषय बोला की. तुझं शुभवर प्रेम आहे ना? होय, शुभवर माझं लय लय प्रेम आहे आणि मी त्याच्याशीच लगीन करणार आहे. पण शुभूचं तर श्रावणीवर प्रेम आहे. शुभू आणि श्रावणीला तिच्या रूम मध्ये अनेकदा मिठ्या मारताना मी पाहिलंय. काय?
हो, मी सुद्धा पाहिलंय. त्यासनी काय करायचं ते करू दे. मला मला काही फरक नाही पडत. पण शुभूशी तर माझंच लगीन होणार आहे. एकदा का माझं शुभूशी लगीन झालं ना का मग तुमच्या श्रावणीला शुभूच्या आयुष्यातून डायरेक्ट भूर करून टाकन मी. प्लॅन तर चांगला आहे तुझा, पण शुभूला जर श्रावणीचं स्थळ चालून आलं तर? हा हा, असं होऊ शकतं ना. कसं आहे, शुभूचं श्रावणीवर प्रेम आहे. मग शुभूच्या आई तर श्रावणीचीच लग्न करून देईल ना त्याचं. आणि श्रावणी तुझ्यापेक्षा जास्त श्रीमंत आहे हे विसरू नकोस. मग असं झालं तर तू काय करशील? नाही नाही, तसलं काय पण होणार नाहीये. नाही नाही, असं झालं तर तू काय करशील? तुला एका चांगल्या असिस्टंटची गरज आहे. असिस्टंट? होय साहेब, मला खरंच गरज आहे. म्हणजे एकाला दोघं असली की नाही काम जरा व्यवस्थित होईल. एक काम कर, तुझ्या ओळखीत कोणी चांगला मुलगा आहे का बघ, ठेव कामाला. साहेब अहो, बघायची काय बी गरज नाहीये. म्हणजे माझ्या नजरेत एक हुशार असिस्टंट आहे. तर तुझ्या नजरेतला जर का असिस्टंट असेल तर चांगली गोष्ट आहे, ठेवून घे कामाला. हो साहेब, पण त्यासाठी तुमचं अप्रुव्हल लागेल मला. कोण आहे तो माणूस? श्रावणी मॅडम. साहेब काय झालं? काही चुकीचं बोललो का? थोड्या वेळापूर्वी नंदाका म्हणत होती तुला असिस्टंटची गरज आहे, खूप बिझी असतोस तू. होय साहेब. हॅलो, हा एक मिनिट. शुभू, त्या प्रजापतीची काय अडचण आहे? काय झालंय, त्याच्या बिझनेस लोन अडकले आणि तो फक्त 12वी पास आहे. त्याकडे डिग्री नाही शिक्षणाची आणि बाकीचे पण कागदपत्र काहीतरी कमी आहेत वाटतं. त्यामुळे बँक म्हणते की त्यांना कोणतरी गॅरंटर पाहिजे. पण साहेब पोरगं हुशार आहे. हे बघा मॅनेजर साहेब, मी स्वतः त्याचं काम बघितलंय.